नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मागे गणेश जयंती कधी आहे, त्याचबरोबर शुभ मुहूर्त तसेच भद्रा काळ कधी, या सर्व गोष्टींची माहिती आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। तर मागे गणेश जयंती 1 फेब्रुवारी 2025 रोजी आहे। गणेश जयंती शुभ मुहूर्त सकाळी 11:38 प्रारंभ होणार आहे, तर दुपारी 1:40 पर्यंतचा शुभ मुहूर्त असेल। 2 तास 2 मिनिटांचा उत्तम पूजेचा मुहूर्त मिळणार आहे। या दिवशी शुभ संयोग रवी योगासह शिवयोग परिग योग हे देखील जुळून आलेले आहेत। रवी योग सकाळी 7:09 प्रारंभ होणार आहे, तर 2 फेब्रुवारी पहाटे 2:33 पर्यंतचा असणार आहे। परिग योग सकाळपासून असेल, तर दुपारी 12:25 तो असणार आहे। शिवयोग दुपारी 12:25 नंतर सुरू होईल। पूर्वा भाद्रपद नक्षत्र पूजेचे उत्तम वातावरण तयार करेल। भद्रा वेळ रात्री 10:26 प्रारंभ होईल, तर 2 फेब्रुवारी सकाळी 7:09 पर्यंत असेल। भद्र काळात कुठलेही शुभ कार्य केले जात नाही, पण गणेश जयंतीच्या पूजेच्या वेळी भद्रा नसल्यामुळे तो प्रभावी राहणार नाही। तर मंडळी, गणेश जयंतीचे महत्त्व सांगायचे झाले तर गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता। या दिवशीचे व्रत ठेवल्याने, श्री गणेशांची पूजा केल्याने या व्रताने सर्व संकट दूर होतात आणि आपलं जीवन समृद्धीने भरून जातं। तर गणेश जयंतीच्या दिवशी धातूच्या, पाषाणाच्या किंवा मातीच्या गणेश मूर्तींची पूजा करायची असते। प्रथम प्राण प्रतिष्ठा करून मंत्राने मूर्तीमध्ये देवत्व आणलं जातं। चौरंगावर श्री गणेशांची मूर्ती स्थापित करून प्रथम पाण्याने तसेच पंचामृताने अभिषेक केला जातो। गणपतींसह महादेव, गौरी, कार्तिकेयासह शिव कुटुंबाची पूजा या दिवशी विधीपूर्वक केली जाते। गणपतीप्रिय जास्वंदीचे लाल फूल, दुर्वा अर्पण केल्या जातात। या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचा पाठ आवर्जून केला जातो। तसेच श्री गणेशांना मिठाई, मोदक यांचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो। गणेश जयंतीला चंद्रदर्शन निषिद्ध मानलं जातं। या रात्री चंद्रदर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होतात अशी देखील धारणा आहे। तसेच या दिवशी सकाळी चंद्र उगवतो। श्री गणेशांनी नरांत राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या घरामध्ये विनायक या रूपाचा अवतार घेतला, म्हणून ही विनायक चतुर्थी म्हणून देखील प्रसिद्ध आहे। मागे गणेश चतुर्थीला तिळाच्या लाडूंचा नैवेद्य अर्पण केला जातो। ते अत्यंत शुभ मानलं जातं। यामुळे इच्छित फलप्राप्ती आपल्याला होत असते। तर मंडळी, या दिवशी श्री गणेशांना आपण लाल जास्वंदीची फुलं असतील किंवा गणपतीप्रिय दुर्वा आपण अर्पण करत असतो, अर्थात त्याशिवाय ही पूजा अपूर्ण मानली जाते। तर या दिवशी काही विशेष दुर्वांचे उपाय आपण करू शकतो, तर ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया। श्री गणेशांना वाहिलेल्या दुर्वांचे आपण काय करतो, अर्थात त्याचं निर्माल्य होतं किंवा त्या दुर्वांचा आपण उपाय करू शकतो। हा उपाय तुम्हाला धनधान्य, आर्थिक समृद्धी मिळवून देणारा ठरत असतो। तर यासाठी आपण काय करावे, तर मंडळी, येत्या 1 फेब्रुवारी रोजी मागे गणेश जन्म ही तिथी आल्याने या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे। त्याचबरोबर या दिवशी अनेक प्रकारचे योग देखील जुळून आलेले आहेत। त्यानिमित्ताने घरोघरी श्री गणेशांची उपासना, आराधना होतच असते। त्यात जास्वंदीची फुलं असतील किंवा दुर्वा असतील, आपण हे श्री गणेशांना न विसरता अर्पण करत असतो। मात्र दुसऱ्या दिवशी दुर्वा या निर्माल्यामध्ये टाकल्या जातात, पण तसं न करता, त्या दुर्वा निर्माल्यामध्ये न टाकता त्यांचा योग्य वापर केल्याने घरात सुख समृद्धी येऊ शकते असं ज्योतिषशास्त्र सांगतं। असं मानलं जाते की दुर्वांशिवाय श्री गणेशांची पूजा ही अपूर्ण मानली जाते आणि गणेश पूजनाशिवाय कोणतीही कार्य प्रारंभ होत नाही। म्हणूनच पूजेत दुर्वा अर्पण करणं अनिवार्य ठरतं। श्री गणेशांना दुर्वा अर्पण करणं हे विशेष आणि शुभ मानलं जातं। एवढंच नाही, तर असंही मानलं जातं की गणपतींना अर्पण केलेल्या दुर्वा विशेष फायदेशीर असतात। त्यापासून केलेले बरेचसे उपाय आपल्या घरात समृद्धी आणि सुख आणतात। तर ते कोणते आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत। कारण 1 तारखेला मागे जयंती ही तिथी आलेली आहे, तर या दिवशी न विसरता आपल्याला हा दुर्वांचा उपाय करायचा आहे। यामुळे वर्षभर कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्याला घरामध्ये जाणवत नाही आणि विशेष म्हणजे आर्थिक समस्यांपासून देखील आपल्याला निश्चितच आपल्या इथं दूर होतात।
तर मंडळी, दुर्वा वाहताना त्या नेहमी अथर्व शीर्ष किंवा गणेशांच्या मंत्राने अभिमंत्रित करून मग आपण अर्पण करत असतो। असं केल्याने त्या दुर्वांना देवाचा स्पर्श आणि सान्निध्य लाभून त्यात प्रसादत्व उतरतं आणि त्या दुर्वांना पुनर्वापर करताना काही उपाय आपल्याला कामी येतात। गणपतीला अर्पण केलेल्या दुर्वा अधिकच पवित्र मानल्या जातात। ती निर्माल्यात किंवा समुद्रात टाकण्याऐवजी कुंडीत खत म्हणून आपण वापरू शकतो। त्याचप्रमाणे एखाद्या अपवित्र ठिकाणी दुर्वा टाकणे हे देखील चुकीचं ठरतं। दुर्वांना पाय लागणार नाही या पद्धतीनेच त्यांचे विघटन केले पाहिजे। तसं केल्याने गणरायाचे आशीर्वाद दुर्वांच्या रूपाने आपल्या घरामध्ये कायम राहतात। जेव्हा तुम्ही गणेशांना दुर्वा अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा की दुर्वांमधील त्रिदल बाप्पांना अर्पण करावं, अन्यथा ते गवत वाहिल्यासारखं होईल, म्हणून दुर्वा निवडून वाहिली जाते। पूजा संपन्न झाल्यावर काही दुर्वा तिजोरीत किंवा कपाटात, जिथे कुठे तुम्ही पैसा अडका ठेवत असाल त्या ठिकाणी ठेवाव्यात। यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात, तसंच आपलं घर समृद्धीने भरून जातं। जर तुमच्यावर वारंवार कर्ज होत असेल, त्यातून सुटका होणं तुम्हाला कठीण वाटत असेल, तर गणेशांना अर्पण केलेल्या दुर्वा मस्तकी लावाव्यात आणि बाप्पांना आपली अडचण सांगावी व श्रद्धेने आपल्या पर्समध्ये त्या दुर्वा ठेवायच्या आहेत। यामधून आर्थिक विमंचनेतून मार्ग निघतो। हा भक्तांचा अनुभव आहे। अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च होत असतील तर वाहून झालेल्या दुर्वा लाल कापडात गुंडाळून पर्समध्ये ठेवाव्यात। या उपायाने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमचा पैसा अनावश्यक ठिकाणी वाया जाणार नाही। असं मानलं जातं की दुर्वा संपत्ती समृद्धी आकर्षित करण्याचे काम हे करत असतात। रोजच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा आपण लावावा। त्यात गणपतींना अर्पण केलेली दुर्वा दुसऱ्या दिवशी निरांजनात ठेवावी। दुर्वा व तुपाचे मिश्रण सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी शुभ मानलं जातं। विशेषतः संपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टीने हा उपाय अत्यंत महत्त्वाचा तसेच प्रभावी मानला जातो। जर तुम्हाला दीर्घकाळापासून एखाद्या कामात यश मिळत नसेल तर श्री गणेशांना कपाळावर कुंकवामध्ये दुर्वा बुडवून त्यांचा गंध बाप्पांना लावावा, तसेच आपल्याही कपाळी त्याच दुर्वांनी गंध लावावा। यामुळे आपले जे इच्छित कार्य आहे ते लवकर पूर्ण होतात आणि घरामध्ये आनंद टिकून राहण्यास देखील मदत होते। मंडळी, असेही मानले जाते की यज्ञ याग केल्याने घरात सकारात्मकता येते। तुमच्या घरी जर अग्निहोत्र केले जात असेल तर त्यात बाप्पांच्या प्रासादिक दुर्वा टाकाव्यात। असं केल्याने घरात सर्वांचे आरोग्य चांगलं राहतं। दुर्वा वाहताना ते नेहमी आपण निवडून मग वाहत असतो। त्यांची रचना मूर्तींच्या सभोवतालीही गोलाकार रचनेत आपण करत असतो। बाप्पांची प्रार्थना करताना संपत्ती, आर्थिक स्थैर्य आणि एकूणच समृद्धीची इच्छा व्यक्त करावी। आपल्या आर्थिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी भगवान श्री गणेशांचे आशीर्वाद आपण मागावेत। असं केल्याने घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते। देवादिदेव महादेव श्री हरिविष्णू यांच्याप्रमाणे श्री गणेशांनी देखील अनेक अवतार धारण केल्याच्या कथा पुराणामध्ये आढळतात। सर्वसाधारणपणे बाप्पांचे प्रमुख 3 अवतार मानले जातात। या 3 अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळ्या तिथींना ती उत्पत्ती झालेली आहे। पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश पूजनाचा दिवस, अर्थात 10 दिवस श्री गणेशांना आपल्या घरात आपण आणतो तो दिवस, आणि तिसरा अवतार झाला तो म्हणजे मागे गणेश जयंतीचा। या दिवशी गणपती बाप्पांनी जो अवतार धारण केला होता तो असुराचा वध करण्यासाठी केलेला होता आणि त्या राक्षसाचं नाव होतं नरांतक राक्षस। या असुराला मारण्यासाठी म्हणून श्री गणेशांनी कश्यप ऋषी आणि माता आदितीच्या पोटी जन्म घेतला। याचा उल्लेख स्कंद पुराणात देखील आलेला आहे। या महत्कट विनायक अवतारात श्री गणेशांनी अगदी बालपणापासून पराक्रमांची पताका जगभर नांदत ठेवली। त्यांच्या पाठीशी कोणाचाही बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्यांनी देवतांनाही संकटमुक्त केले। देव, ऋषीमुनी, साधू, सामान्य मनुष्य या सर्वांचेच रक्षण केलं आणि म्हणूनच श्री गणेशांची त्या अवतारांची पूजा करण्यासाठी शतकानुशतके त्यांचा हा मागे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात आपण साजरी करत असतो। आणि असंही म्हटलं जातं की माघ महिन्यात येणाऱ्या या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्वांच्या लहरी सगळ्यात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणूनच गणेश तत्वांच्या लहरी या दिवशी सहस्रोपटींनी अधिक असतात। गणपती बाप्पांच्या भक्तांसाठी तर हा दिवस त्यांची उपासना आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पुण्यकारक मानला जातो। आता तुमच्या लक्षात आलंच असेल की मागे गणेशोत्सव का साजरी केला जातो आणि या उत्सवाचे महत्त्व सांगायचे झाले तर जसं आपण भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जो गणेशोत्सव साजरी करतो त्यामध्ये फक्त पार्थिव गणेश पूजन केले जाते, म्हणजे मातीपासून बनवलेल्या श्री गणेशांची पूजा आपण करतो। पण मागे गणेश चतुर्थीला तुम्ही कुठल्याही धातूपासून बनवलेल्या
मूर्तींची पूजा करू शकता, तसंच स्थापनाही करू शकता। इथे मातीचीच मूर्ती हवी अशी कुठलीही अट नाही। गणपती बाप्पांच्या सर्वच मंदिरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरी केला जातो। मंडळी, श्री गणेशांची कृपा तुम्हाला आपल्याला सर्वांना प्राप्त करून घ्यायची असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेले दुर्वांचे उपाय आपण नक्कीच करून पहा। पण उपाय करताना श्रद्धा व भक्ती हवी। श्रद्धा आणि भक्ती नसेल तर कुठलाही उपाय परिणाम दाखवणार नाही। म्हणून श्रद्धा भक्तीने वाहिलेल्या दुर्वा चमत्कार दाखवतात, पण श्रद्धा नसलेल्या दुर्वा काहीही परिणाम दाखवणार नाहीत। म्हणजे कुठल्याही उपायात श्रद्धा भक्ती ही असणं खूप महत्त्वाचं आहे। मंडळी, मागे गणेश पूजन तुमच्याकडे कसे केले जाते, त्याचबरोबर तुम्ही कोणकोणत्या परंपरेचे पालन करतात हे कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही श्री गणेशांचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। श्री स्वामी समर्थ।